काय तुम्हाला असे व्हायब्रेशन्स जाणवले, काही अनुभव आले वारीमध्ये? हो, वारीत खूप असे अनुभव येतात. मी माझे पण अनुभव हे केलेत, लोकांचे पण अनुभव बघितलेले आहेत. फार अद्भुत अनुभव वारीच्या वेळेला येतात. काही जरी नाही आलं तरी मी तुम्हाला एक छोटासा हे सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा अशी जात असते ना, बाजूला त्यांच्या दर्शनाला उभा राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यातनं अविरत अश्रू वाहत असतात. कितीतरी म्हणजे 1000 लोक उभी असतील, त्या हजारांमधले 100 तरी लोकांच्या डोळ्यातनं पाणी येताना तुम्हाला दिसेल. काय येत असेल? हा अनुभव नाही? केवढा त्यांच्या प्रेमाचा अनुभव आहे हा. मी तुम्हाला एक माझा प्रसंग सांगतो बघितलेला. वेळापूरला ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी असते ती धावा आहे. तिथे तुकाराम महाराजांना पांडुरंगांचं दर्शन झालं होतं आणि ते धावत सुटले याची आख्यायिका आहे किंवा प्रसंग आहे त्यावेळच्या लोकांनी सांगितलेला. त्यामुळे तिथे अजूनही धावा असा एक उतार आहे, त्याला धावा म्हणतात. त्या धाव्यावरनं तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा असा अभंग म्हणत सगळे धावत सुटतात. तिथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण धावत सुटते. पळत जातात माऊली. मग तिथे खाली एक त्यांचा ओटा आहे, त्या ओट्यावर पालखी ठेवतात. तिथे भारूड होतं त्यांच्या समोर, भारुडाची सेवा असते. ते झालं की तिथून खांद्यावर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गावात जाते. वेळापूरमध्ये रथातनं जात नाही, परत तिथनं एकदा खांद्यावरून जाते तेवढं अंतर. तिथे एकदा मी खांद्याला उभा होतो. तर त्यावेळेला ते असं काय करतात, लोक असे बाजूनी गावातली लोक खांद्या द्यायला येतात तिथून, कारण साधारणपणे 1-1.5 किलोमीटर पालखी खांद्यावर जाते. तर ते असं बाजूने असं उभे राहतात हात धरून, की पालखीवर लोक पडू नयेत म्हणून. मग एखाद दुसऱ्या माणसाला त्यातनं मधनं जाऊन सोडतात दर्शन घ्यायला. खांद्यावर पालखी असल्यामुळे हात लावून दर्शन घेता येतं लवकर. रथात कसं लांब पडतं. एकदा मी खांद्याला होतो, पहिल्याच नंबरला होतो मागच्या बाजूला, त्यामुळे मला दिसत होतं नीट. एक मुलगी माऊलींच्या दर्शनाला आली धावत. असं त्या धरलेल्या याच्यातनं येतात, धरलेला इकडे तिकडे बघतो, त्याच्यामधनं घुसली ती पटकन हाताच्या. तरुण मुलगी अशी साधारणपणे 20-22 वर्षाची मुलगी असेल. आणि ती जशी माऊलींच्या पालखीजवळ आली ना, तसं तिला ते इतकं भरून आलं आणि ती त्या पालखीच्या म्हणजे तिचा पादुकांपर्यंत पण हात नाही पोचला आणि ती चक्कर येऊन पडली तिथं. तर हा जो चक्कर येणे ही काही नॉर्मल चक्कर नाहीये, ह्याला अष्टसात्विकाचा आविर्भाव म्हणतात. माऊलींच्या प्रेमाने तिला ती चक्कर आली होती. मूर्छा हा अष्टसात्विकाचा 8वा भाव सांगितलाय. सात्विक भावाचं जे वर्णन भरतमुनी करतात नाट्यशास्त्रामध्ये, त्याचा तो तिला ते इतकं असह्य झालं दर्शन, अख्खा तो काय आनंद झाला असेल ते काय मी सांगू शकत नाही. पण ती जशी त्या माऊलींच्या पालखी जशी तिचा नुसता हात लागला पालखीला आणि ती चक्कर येऊन पडली खाली. आता हा किती मोठा अनुभव आहे त्यांच्या कृपेचा. हा तुम्ही असा इमिटेट करून दाखवा बरं, त्याचं नाटक करून दाखवा बरं, किंवा ठरवून मला असं होणार आज करून दाखवा बरं. हे व्हायब्रेशन आहे त्यांच्या कृपेचं.